नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये वातावरण चांगलंच तापलंय. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुस्लिम समाजाला 15% प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी करत नांदेडमध्ये मुस्लिम संघटनांनी एल्गार पुकारलाय. सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम संघटनाच्या नेत्यांची एकत्रित संघटन परिषद पार पडली आहे. या परिषदेत मुस्लिम समाजाला 15% प्रतिनिधित्व देण्याचा एकमुखाने ठराव पारित करण्यात आला आहे. या परिषदेला नांदेड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधव व धर्मगुरूही उपस्थित होते. कोल्हापूर येथून सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटची महाराष्ट्रात यात्रा सुरू झाली असून ती राज्यभर या मागणीसाठी मेळावे आणि परिषदा घेण्याला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरातील मुस्लिम समाजांनी महाविकास आघाडीला एक गट्टा मतदान केलं होतं, परंतु सध्या स्थितीमध्ये मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व शून्यगणित आहे. विधान परिषदेवर एकही मुस्लिम आमदार नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाच्या जनसंख्या टक्केवारीनुसार म्हणजेच 15% उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे मिळावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे, शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या वतीने पत्र पाठवून उमेदवारी संदर्भात मागणी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, नांदेड. एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने एकत्रित जो देशाला संविधानवादी मॅन्डेट पाठवायचा निर्णय केला, त्यामध्ये निर्णायक आणि ठोस अशी भूमिका घेणाऱ्या मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाची जी परिस्थिती आहे ती पाहता आता मुस्लिम समाजाचं महाराष्ट्रभर, सबंध महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र एक सूर एक मत आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाला किमान 15% म्हणजे 40 उमेदवार, सर्वपक्षीय 40 उमेदवार देण्यात यावेत. आरक्षित जागा नव्हे तर उमेदवारी 40 उमेदवारी येणाऱ्या विधानसभामध्ये देण्यात यावे, ही सर्वपक्षीय नेत्यांना जी आहे आता आज मुस्लिम समाजाची मागणी महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळेल. आणि लोकसभेला गणित वेगळं असू शकेल, त्यामुळे उमेदवारी दिली नाही. विधान परिषदेला गणित बसलं नसेल म्हणून 0 MLC जे आहेत विधान परिषदेमध्ये आज पाहायला मिळतात. परंतु व्यापक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे 288 जागा आहेत आणि तब्बल 60पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत जिथे आउट अँड आउट मुस्लिम समाज हा निर्णायक ठरतो, अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाचा जो प्रश्न निर्माण झाला आहे तो येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला सुटताना दिसेल, अशी मुस्लिम समाजाची स्पष्ट आणि कणखर अशी भूमिका आहे. जर तुमची मागणी मान्यच नाही झाली तर मग पुढचं पाऊल काय? आमची जी आहे ते मागील 15 दिवसामध्ये जी सकारात्मक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यानंतर जी आमची महाराष्ट्र यात्रा सुरू झाली, कोल्हापूर, सोलापूर आणि आता आज मराठवाड्यातून आम्ही जात आहोत, त्यानंतर जी आमची चर्चा झालेली आहे ती सकारात्मक आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणून आम्ही सकारात्मक आहोत की आम्हाला, आणि आमची मागणी खूप रास्त आहे. प्रत्येक पक्ष म्हणतो आहे की 288 जागापैकी आम्ही 200 जिंकणार आहोत. म्हणजे 88 ते सर्वजण मान्य करतात की त्यांच्या निवडून येत नाही आहेत. 88पेक्षाही निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे 40 फक्त आम्ही उमेदवारी मागत आहोत. त्यामुळे एवढी रास्त मागणीला लोकसभे आणि विधान परिषदेच्या झालेल्या सर्व परिस्थितीनंतर न देण्याचा प्रश्नच येत नाही. जर तरचा ह्यावेळेस प्रश्नच येत नाही. आणि जर का तशी परिस्थिती आली तर समाज म्हणून जर आम्ही ठरवत असू की कोणाला निवडून द्यायचं, कुठला मॅन्डेट देशामध्ये गेला पाहिजे, येणाऱ्या 40पैकी 32 खासदारामध्ये जर आम्ही निर्णायक भूमिका घेऊ शकत असू तर समाज म्हणून आम्ही ही भूमिका नक्कीच घेऊ की कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं, कोण आमचा आमदार असेल आणि कोण नसेल हे समाज म्हणून 3 महिन्यानंतर मग आम्ही नक्कीच ठरवू. ही यात्रा कोल्हापूरपासून सुरू झाली. सर्वप्रथम मुंबईला बैठका झाल्या. याच्या बैठक झाल्यानंतर मुंबईला जे आहे आम्ही सर्वांना तो मेसेज क्लिअर केला. त्यानंतर जो प्राथमिक डायलॉग झाला तो मुंबई लेवलला न ठेवता आम्ही कोल्हापूरपासून सुरुवात केली आहे. कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि आज आम्ही पुढे नांदेडमधनं पुढे विदर्भातले सर्व जिल्ह्यांमध्ये जात आहोत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.